नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, जेई ऍडव्हान्सची एक नोटीस आलेली आहे. IIT रुड़की जी कंडक्टिंग बॉडी आहे त्यांच्याकडून ही नोटीस आहे. जेई ऍडव्हान्स जे आहे ते 17 मेला होणार आहे, सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी ही मे महिन्यातल्या 3rd संडेला होती, त्याप्रमाणे सर्वत्र 17 तारखेला ही ऍडव्हान्स होणार आहे. आपल्याला बघायचा आहे तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये एलिजिबल होऊ शकतात आणि टोटल 2.5 लाख स्टुडंट हे एलिजिबल असतात. कोणत्या कॅटेगरीमध्ये एलिजिबल असतात याचेही त्यांनी या नोटीसमध्ये सर्व दिलेलं आहे. आपण एकदा ती नोटीस थोरोली चेक करू. हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, कारण मला या विद्यार्थ्यांच्या वेळेची किंमत चांगली माहिती आहे. एक मार्काने एक पर्सेंटेज मिळतं, 7 डेसिमल पर्यंत पर्सेंटेज असतं आणि रँक त्यानुसार ठरलेला असतो. तर त्यामुळं एक मिनिटाची किंमत खूप आहे. हा व्हिडिओ जास्त न लांबवता आपण परफेक्ट जे आपल्याला पाहिजे तेवढेच महत्वाच्या गोष्टी घेऊ आणि हा व्हिडिओ संपवू. टोटल 2.5 लाख कॅन्डिडेट हे घेतात जेई मेन थ्रू. कोणत्या कॅटेगरीचे किती घेतात हे पूर्ण दिलेलं आहे. ओपनचे जे आहेत ते 96,187, ओपन PWD 5063, टोटल 1,01,250 हे ओपन कॅन्डिडेट घेणार. जनरल EWS चे 23,750 आणि EWS PWD चे 1250, टोटल 25,000. ओबीसी एनसीएल चे 64,125 आणि ओबीसी एनसीएल PWD चे 3375, टोटल 67500. एससी चे 35,625, एससी PWD चे 1875, टोटल 37500. एसटी चे 17812, PWD एसटी चे 938, टोटल 18,750. असे 2.5 लाख कॅन्डिडेट हे जेई मेन्स थ्रू एलिजिबल असणार आहेत. एज लिमिट आपण बघू. एज लिमिट पण दिले आहे. ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 2001 नंतरचा झालेला आहे ते सर्व एलिजिबल असणार आहेत. आणि 5 इयर्स रिलॅक्सेशन हे एससी, एसटी आणि PWD ह्या 3 कॅन्डिडेट रिझर्वेशन कॅन्डिडेट साठी. नंबर ऑफ अटेम्प्ट्स हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट्स मध्ये जेई ऍडव्हान्स ही फक्त 2 वेळा देता येते, म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह इयर्स मध्येच देता येते. अपीअरन्स इन 12th candidate should have appeared for the class 12th examination for the first time in 25 or 26 with physics, chemistry and maths हे एलिजिबल असणार आहे. ज्यांनी 25 ला 12वी दिलेली आहे आणि 26 ला आता देणार आहेत हे सर्व स्टुडंट PCM घेतलेले हे एलिजिबल असणार आहेत. फर्स्ट टाइम ज्यांनी 24 ला 12वी दिली आहे आर नॉट एलिजिबल इन जेई ऍडव्हान्स 26 इररिस्पेक्टिव्ह ऑफ कॉम्बिनेशन और नंबर ऑफ सब्जेक्ट अटेम्प्टेड और ऑफर्ड. म्हणजे ज्यांनी 2024 ला 12वी दिलेली आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत जेई ऍडव्हान्सला ते अपियर नाहीत. एक एक्सेप्शन आहे त्याला, पण ते काही बोर्डांकडेच असं चाललंय. ज्यांचा रिझल्ट 18 जून 2024 नंतर लागलेला आहे त्यांनाच फक्त एलिजिबल केलेलं आहे या वर्षीच्या ऍडव्हान्स साठी, पण तो आपल्यासाठी नाही असं समजा, म्हणजे आपल्या नॉर्मल स्टुडंटसाठी नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचं आहे, मागच्या वर्षी ज्यांनी जोसामध्ये भाग घेतलेला होता आणि ऑनलाईन IIT सीट ऍक्सेप्ट केलेली ऍट रिपोर्टिंग सेंटर, ते कोणत्याही परिस्थितीत जेई ऍडव्हान्स साठी एलिजिबल नाही. तर हे नॉर्मल सर्व रूल आपण बघितले जेई ऍडव्हान्स साठीचे. मित्रांनो, येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी म्हणजे जेई मेन्स, ऍडव्हान्स या सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.